नमस्कार. एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण आढावा घेणार आहोत हिंदुत्वाचा. मुळात हिंदुत्वाचा ठेका हा कुठल्या पक्षाने घेतला नाही. हिंदुत्वाची जी सुरुवात आहे ती सुरुवातच केली ती मूळतः शिवसेनेने. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम संपूर्ण देशात हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे. 1987 साली मुंबईतील विलेपार्ले पोटनिवडणुकीत सर्वप्रथम हिंदुत्वाचा वापर झाला आणि हिंदुत्वाचा वापर करून जिंकलेली ही देशातील पहिली निवडणूक आहे. त्यामुळे शिवसेनेला कुणीही हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करू नये असे वाटते. 1987 साली विलेपार्लेमध्ये ही जी निवडणूक झाली होती, या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेचे तत्कालीन महापौर रमेश प्रभू हे शिवसेनेच्या वतीने उभे होते. आणि विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये रमेश प्रभूंच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा होता आणि काँग्रेसकडून प्रभाकर कुंटे हे निवडणुकीत उभे होते. या निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा घरोघरी पोचवली आणि या घोषणेमुळेच मुंबईमध्ये एक परिवर्तन घडले. मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशात एक परिवर्तन घडले आणि हिंदुत्वाचे वारे हे देशामध्ये वाहू लागले. हिंदुत्वाच्या आधारावर ही निवडणूक रमेश प्रभू यांनी जिंकली आणि ही देशातील हिंदुत्वाच्या आधारावर जिंकलेली पहिली निवडणूक ठरली. त्यामुळेच त्यानंतर 1989 साली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली. प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेनेची युती करण्यासाठी पुढाकार घेतला आणि शिवसेनेने या हिंदुत्वाच्या भूमिकेमध्ये सामील झालेलं भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा मुद्दा आम्हीच आणला अशा प्रकारचा आविर्भाव निश्चितच आणू नये. कारण सर्वप्रथम या देशामध्ये हिंदुत्वाचा वापर जर केला असेल तो माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वाची भूमिका शिकवण्याचा प्रयत्न इतरांनी नक्कीच करू नये.